सोलापुरातील 70 फूट रोडवरील फेरीवाल्यांवर होत असलेली कारवाई तात्काळ थांबवावी या मागणीसाठी येथील भाजी फळ विक्रेत्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला। सोलापूर शहरातील 70 फूट रोडवरील फेरीवाल्यांवर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून होत असलेली कारवाई तात्काळ थांबवावी या मागणीसाठी तेथील भाजी फळ विक्रेत्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला। कारवाई न थांबवल्यास आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा माकपचे माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी दिला। लालबावटा फेरीवाला चारचाकी आणि खोकेधारक श्रमिक संघटना सीटू संलग्नच्या वतीनं 70 फूट रोडवरील भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमण कारवाई विरोधात माजी आमदार नरसय्या आडममास्तर, माकपचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर, संघटनेच्या अध्यक्षा माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। 70 फूट रोडपासून पुढं संत तुकाराम चौक, पाथरूड चौक, पोटफाडी चौक, सिव्हिल चौक, रंगभवन मार्गे जिल्हा परिषद पूनम गेट इथं हा मोर्चा काढण्यात आला। या ठिकाणी मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर झालं। दरम्यान माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आलं। यावेळी आयुक्तांनी अल्पावधीतच संबंधित विभागांची बैठक घेऊन निर्णय घेण्यासंबंधी आश्वासित केलं। शिष्टमंडळात माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, ख्वाजा करजगी, ॲडव्होकेट अनिल वासम, रुक्मिणी कवळे, शांताबाई कोळी, चांद शेख, जाफर शेख, सादिक बागवान, उर्मिला वाघमारे आदींची उपस्थिती होती। या जाहीर सभेत माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी भाजी विक्रेत्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। करोडो रुपये खर्च करून सुपर मार्केट दारूचा अड्डा झालेला आहे। आतापर्यंत 2 मर्डर झालेले आहे। अनेकदा आम्ही भाजीवाल्यांचं प्रबोधन करून त्या सुपर मार्केटमध्ये 3-4 वेळेला मार्केट बसवण्याचा प्रयत्न केला। 15 दिवस, महिना, 1.5 महिने बसले। रोज तर त्यांना 50-100 रुपये जर विक्री होत नसेल तर हे 200 माणसं मरायचं का? या शहरामध्ये, राज्यामध्ये 2 नंबर धंदे करायला पूर्ण संरक्षण आहे, पण आम्ही वाहतुकीला अडथळा न करता भाजी विकणं गुन्हा आहे। म्हणून आज कमिशनरला सकाळी 10 वाजता भेटलो। 35-40 मिनिटं चर्चा झाली। त्याने लवकरच निर्णय घेईन असं सांगितलं। 2 वेळाची रोटी कमावणारे माणसं आहेत, ही काही लोक श्रीमंत नाहीत, यांच्यावर तुम्ही अन्याय करू नका। पोलीस कमिशनर साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा साहेब विचार करा। हे लोक काय श्रीमंत नाहीत, हे गरीब लोक आहेत, रस्त्याच्या कडेला काम करणारे लोक आहेत, यांचा तुम्हाला संरक्षण दिला पाहिजे। त्यांना देखील आमची विनंती आहे। तर आपण भविष्य काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये आपण नक्की जे लढाई तीव्र करूया। की मग ते लोक फायदा उचलतात आणि मत मागायला येतो असं म्हणून नाही, आम्ही पडलो मग काम करत नाही असं नाही। आमच्या आडममास्तरांनी काय सांगितलं, जोपर्यंत माझ्या अंगात रक्त आहे तोपर्यंत मी या गरिबांसाठी झटेल आणि माझं शेवटपर्यंत प्राण जाऊपर्यंत यांचं काम करत राहील। त्यांनी कधी बघितलं का? आज तुम्ही आलात, पण त्यांनी तुम्हाला म्हटलं का की मला तुम्ही निवडून नाही दिलं पण मी तुमच्या संगती येत नाही? तुम्ही थोडेसे लोक आहेत, मी तुमच्यासाठी कसं येऊ? पण आडममास्तर 3 दिवस झाले, आम्हा प्रत्येकाला झालं ते जावा, त्यांना बघा काय झालंय। लय त्रास झाले आमचा, तुम्ही विनंती करा साहेब, आमचा लय त्रास झाला। हे लोकांनी लय त्रास झालेले, अतिक्रमणी गाडीवाला हे माल उचलायचा, माल घालायचा, इथं बसू नका, तिथं बसू नका, हे बोलत बसला तर मी बसायला देण्याची, खरून खायला देण्याची, मग कसं करायचं का? मरायचं का? फाशी घेऊन मरायचा? त्यांना काय झालं तर तुम्ही त्याची जबाबदारी करीत आहात, सांगा बरं तुम्ही। आम्हाला तुम्ही उठता जावा मालाल्या करून खायचं का? मी खाऊन मरायचं? हाताच्या पोटाचं काय करणार आहे सांगा बरं तुम्ही। बैठा जा रहे थे, उनके गले में का कहते हमने चिप्पा मार्केट नहीं होना, हमने 70 फुट मार्केट होना और हमारे बाल बच्चे सब 70 फुट ऊपर के, हम दूसरे तरफ जाने वाले नहीं। हमारी हाथ की मार्केट है,
40 बरस ये बात हुआ 40 बरस से मेरे बच्चे नंगे नंगे आते हैं मैं शिक्षण शिकारी मैं मार्केट पर मेरे